मंडळी, सोशल मीडियावर एक दुःखद बातमी आली आणि लाखो नेटकऱ्यांना धक्का देऊन गेली. ही बातमी होती छत्रपती संभाजीनगरच्या लोकप्रिय कंटेंट क्रिएटर अरुण तुपेच्या आकस्मिक निधनाची. ही बातमी समोर येताच हजारो लाखो नेटकऱ्यांना मोठा धक्का बसला. अरुण तुपे हा फक्त एक कंटेंट क्रिएटर नव्हता, तर तो अनेक तरुणांसाठी प्रेरणा होता. सोशल मीडियावर त्याचे व्हिडिओज हजारो लोक आवडीने पाहायचे. त्याच्या बोलण्यात साधेपणा होता आणि त्याच्या कामात प्रामाणिकपणा होता. प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाही त्याचे पाय मात्र कायम जमिनीवरच होते. म्हणूनच त्याच्या अचानक जाण्यानं केवळ त्याच्या कुटुंबियांनाच नाही, तर त्याच्या मित्रांना, चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. म्हणूनच नेमका अरुण तुपे कोण होता, त्याच्यासोबत नेमकं काय घडलं आणि एवढ्या कमी वयात त्याने इतकी लोकप्रियता कशी मिळवली, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. सकाळची वेळ होती. सुमारे 10:30 वाजता अरुण एका शूटसाठी येणार होता. नेहमीप्रमाणे त्याच्या सिनेमॅटोग्राफरनं त्याला फोन केला, पण त्या दिवशी फोन अरुणनं उचललाच नाही. फोन उचलला त्याच्या एका मित्रानं आणि त्यानं जे सांगितलं ते ऐकून समोरच्याच्या पायाखालची जमीनच सरकली. तो म्हणाला, अरुण आता कधीच पोहोचू शकणार नाही. सुरुवातीला हे ऐकून त्याला असं वाटलं की कदाचित ही नेहमीसारखीच एखादी मस्करी असेल, पण काही क्षणातच त्या शब्दामागचं भयानक वास्तव समजलं. कारण खरोखरच अरुण तुपे आता या जगात राहिला नव्हता. तो कायमचा न परतीच्या प्रवासाला निघून गेला होता. मंडळी, अरुण तुपे हा कुठल्याही मोठ्या घरातून आलेला नव्हता. तो एका साध्या कष्टकरी कुटुंबातून स्वबळावर पुढे आलेला तरुण होता. छत्रपती संभाजीनगर मधल्या बालाजीनगर परिसरात तो आपल्या कुटुंबासोबत राहत होता. घरची परिस्थिती साधीच होती. त्याची आई शिवणकाम करून घराला हातभार लावते, तर वडिलांचा साऊंड सिस्टीमचा छोटा व्यवसाय आहे. पण या साध्या घरातून आलेल्या अरुणनं सोशल मीडियावर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. खूप कमी काळात त्यानं लोकांच्या मनात जागा मिळवली. त्याच्या इंस्टाग्रामवर तब्बल 2 लाख पेक्षा जास्त फॉलोअर्स होते आणि तो कोण अरुण तुपे त्या नावानं लोकप्रिय होता. अरुण वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर रील्स बनवायचा. कधी लोकांना हसवायचा, तर कधी विचार करायला भाग पाडायचा. त्यामुळे त्याचे व्हिडिओज लोकांना खूप आवडायचे. अरुणचा बालपणीचा मित्र ऋतुराज आरट त्याच्याबद्दल बोलताना सांगतो की अरुण खूप मनमिळावू स्वभावाचा होता. त्यानं कधीच कोणाचं मन दुखावलं नाही. कंटेंट क्रिएटर म्हणून तो खूप प्रसिद्ध झाला होता, पण तरीही त्याचे पाय कायम जमिनीवरच होते. इतकंच नाही, तर ज्यांना कंटेंट क्रिएशनची आवड होती अशा अनेक तरुणांना तो मार्गदर्शनही करायचा. त्यांना व्हिडिओज कसे बनवायचे हे शिकवायचा. विशेष म्हणजे त्याच्या मृत्यूच्या अवघ्या 24 तास आधी अरुणनं सोशल मीडियावर शेवटचा व्हिडिओ पोस्ट केला होता आणि तो त्याच्या मृत्यूच्या काही तास आधीपर्यंत त्याच्या फॉलोअर्सच्या कमेंट्सना रिप्लाय देखील देत होता. त्यामुळे इतक्या कमी वेळात त्याच्यासोबत असं काही घडलं असेल याची कल्पना कोणालाच नव्हती. अरुणचा हा शेवटचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडिओला त्यानं रील शूटर असं कॅप्शन दिलेलं आहे. यात तो त्याच्या मोबाईलच्या कॅमेरामध्ये काही क्षण टिपताना दिसतोय. रीलच्या बॅकग्राऊंडला प्री वेडिंग लग्न सराईसाठी संपर्क साधा या आशयाचं गाणं सुरू आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे 10 तारखेला सकाळी 10 वाजता त्याचं एका कॅफेचं प्रमोशनचं शूट ठरलेलं होतं. त्यासाठी सोमवारी रात्री सुमारे 9:30 वाजता अरुण आणि त्याच्या सिनेमॅटोग्राफरमध्ये फोनवरती बोलणंही झालं होतं. त्यावेळी त्यांनी शूटची वेळ 12 ऐवजी 10 वाजता ठरवली. पण दुसऱ्या दिवशी सकाळी जे घडलं ते कुणाच्याही कल्पनेपलीकडचं होतं. सकाळी 10:30 वाजता सिनेमॅटोग्राफरनं नेहमीप्रमाणे अरुणला फोन केला. मात्र फोन अरुणनं नाही, तर त्याच्या मित्रांना उचलला आणि त्यानं दिलेली बातमी ऐकून सगळेच हादरून गेले. कारण अरुण आता या जगात नव्हता. मिळालेल्या माहितीनुसार त्या दिवशी अरुण नेहमीप्रमाणे सकाळी 6 वाजता उठला होता. पण थोडा वेळ अजून झोपतो असं म्हणत तो पुन्हा झोपला आणि तीच झोप त्याची शेवटची ठरली. काही वेळानं त्याच्या आईनं त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, पण अरुण काहीच प्रतिसाद देत नव्हता. घाबरलेल्या कुटुंबियांनी त्याला लगेच जवळच्या क्लिनिकमध्ये नेलं. तिथल्या डॉक्टरांनी परिस्थिती गंभीर असल्याचं लक्षात येताच त्याला तातडीनं घाटी रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. अरुणला तातडीनं घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण दुर्दैवानं डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. प्राथमिक माहितीनुसार अरुण तुपेला हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता आणि त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान अरुणच्या पालकांनी दिलेल्या माहितीनुसार अरुणला लहानपणापासूनच फिट येण्याचा म्हणजेच एपिलेप्सीचा त्रास होता. तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अरुण तुपे प्रकरणात शवविच्छेदन अहवालात विश्लेषणासाठी विजेरा जतन करण्यात आला असून मृत्यूचं कारण राखून ठेवलेलं आहे. डॉक्टरांच्या प्राथमिक अहवालातही तसे नमूद करण्यात आलेलं असून अंतिम अहवालानंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल. दरम्यान मंगळवारी म्हणजेच काल 10 तारखेला सायंकाळी फुलंब्रीतील मूळ गावी अरुणला अखेरचा निरोप देण्यात आला. आज अरुण आपल्यात नाहीये, पण त्याचे व्हिडिओज, त्याचा हसरा चेहरा आणि त्याची साधी मनमिळावू स्वभावाची आठवण मात्र कायम लोकांच्या मनात राहणार आहे. सध्या सोशल मीडियावर त्याचे जुने व्हिडिओज पुन्हा व्हायरल होत आहेत आणि प्रत्येक जण त्याच्या जाण्यानं हळहळ व्यक्त करतोय आणि एकच गोष्ट म्हणतोय, इतक्या लवकर जाण्याची वेळ त्याच्यावर यायला नको होती.